तो जो प्रवास आहे तो मला इथपर्यंत घेऊन येईल हे मी कधीच स्वप्नात विचारही केला नव्हता की 2016 पासनं मी फिटनेस या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि त्याकरता मी सायकलिंगला सुरुवात केली. सर्वात मोठी गोष्ट जी आहे, मी पुणे रँडेनियर्स नावाचा क्लब जॉईन केला आणि पुणे रँडेनियर्स या क्लब मार्फत मला साधारणपणे डिस्टन्सेस तिथं साधारणपणे 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर असे साधारणपणे 4 प्रकारचे डिस्टन्सेस असतात आणि तुम्ही हे चारही डिस्टन्सेस एका वर्षात पूर्ण केल्यानंतर तुम्ही सुपर रँडेनियर म्हणून SR म्हणून तुम्ही ओळखले जाता. तर मग तो हट्ट मी धरला की नाही, आपण चारही डिस्टन्सेस जे आहे ते आपण एका वर्षात पूर्ण करूया. त्याप्रमाणे मी तयारीला लागलो, ट्रेनिंगला सुरुवात केली आणि ते डिस्टन्सेस पूर्ण झाल्यानंतर मग मला सुपर रँडेनियर किताब जेव्हा मी घेतला तेव्हा फार बरं वाटलं की आपण एवढ्या डिस्टन्स आपण करू शकतो. मग हळूहळू मग आता 1, 2, 3 असं मी टोटल आता 6 SR टायटल्स मी घेतलेले आहेत आतापर्यंत. SR घेण्यासाठी तुम्हाला 200, 300, 400 आणि 600 बरोबर ह्या रेसेस तुम्ही एका वर्षात पूर्ण करायचे असतात त्यांच्या कॅलेंडर इयरमध्ये. आणि आसिमजींनी हे 6 वेळा केलेले आहे आणि ही 7वी आहे. सुरू आहे माझी. SR साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. चढाव उंचीवर असल्यामुळे तिथलं जे वातावरण आहे ते अतिशय थंड वातावरण असतं. तिथे साधारणपणे उन्हाचा जो एक चटका आपण म्हणू इतकं तीव्र असतो की तुम्हाला तो शर्टाच्या आतमधनं सुद्धा जाणवतो की इतकं प्रखर ऊन तिथं असतं. तुमची ट्रेनिंग कशी होती, तुम्ही काय स्ट्रॅटेजी बनवली, तुमचा आहार कसा होता, तुम्ही स्वतः मेंटल प्रिपरेशन कसं केलं? या रेसने जे मलाच नाही तर सगळ्यात रायडरला ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, मग ती 444 कॅटेगरी असेल, 600 असेल किंवा 900 असेल आणि तो कितीही मातबदार रायडर असेल, एक गोष्ट जी आम्ही सर्वांनी कबूल केली किंवा मान्य केली ते म्हणजे हिमालयाच्या समोर तुमची ताकद ही एका साखरेच्या कणा एवढीही नाहीये. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत एक असाधारण व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने मागच्या महिन्यामध्ये लडाखमध्ये होणाऱ्या द ग्रेट हिमालयन अल्ट्रा 444 किलोमीटरच्या सोलो सेल्फ सपोर्टेड सायकलिंग रेसमध्ये सहभाग नोंदवला आणि ती रेस त्यांनी जिंकलेली आहे. असे आपल्यासोबत पिंपरी चिंचवडचे अल्ट्रा सायकलिस्ट आसिम दरेकर आहेत. आसिमजी, आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या भूषण ऑन मिशनच्या पहिल्या एपिसोडमध्ये. थँक्यू. तर आपण आसिमजींकडनं खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आसिमजी, तुम्ही जे अद्भुत कार्य केलेलं आहे लडाखमध्ये जाऊन त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. आपण द ग्रेट हिमालयन अल्ट्रा रेस बद्दल जाणून घेण्यापूर्वी आम्हाला तुम्हाला एक विचारायला आवडेल की तुम्ही अल्ट्रा सायकलिंग मध्ये कसे आलात आणि तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली की अल्ट्रा सायकलिंग आपण करावी म्हणून? साधारणपणे 2016 पासनं मी फिटनेस या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि त्याकरता मी सायकलिंगला सुरुवात केली सर्वप्रथम. तर सुरुवातीच्या वेळेस जसं करून आपण सगळेच नवीन असतो तर मग एवढं डिस्टन्स शक्य नाही, पण घराच्या जवळपास साधारणपणे 2-3 किलोमीटर, संध्याकाळी कधी जमलं तर कधी 5-1 किलोमीटर असं सायकलिंगचा प्रवास मी सुरू केला. तो जो प्रवास आहे तो मला इथपर्यंत घेऊन येईल हे मी कधीच स्वप्नात विचारही केला नव्हता की साधारणपणे आपण एक फिटनेस जर्नी म्हणून आपण सायकलिंग याची सुरुवात करत आहोत. पण हळूहळू जसा वेळ गेला, काळ गेला, अनेक वर्ष झाली, 1, 2, 3 वर्ष झाली, तर मी त्यानंतर पंढरपूर सायकलिंग आहे, साधारणपणे पुणे ते पंढरपूर हा प्रवास सायकल याच्यावर करावा लागतो. त्याच्यात सलग 2 वर्ष मी पार्टिसिपेट केलं आणि तिथून पुढं मग अल्ट्रा डिस्टन्सची ही सुरुवात झाली. आणि मग तिथून पुढं सर्वात मोठी गोष्ट जी आहे, मी पुणे रँडेनियर्स नावाचा क्लब जॉईन केला आणि पुणे रँडेनियर्स या क्लब मार्फत मला साधारणपणे डिस्टन्सेस तिथं साधारणपणे 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर असे साधारणपणे 4 प्रकारचे डिस्टन्सेस असतात आणि तुम्ही हे चारही डिस्टन्सेस एका वर्षात पूर्ण केल्यानंतर तुम्ही सुपर रँडेनियर म्हणून SR म्हणून तुम्ही ओळखले जाता. तर मग तो हट्ट मी धरला की नाही, आपण चारही डिस्टन्सेस जे आहे ते आपण एका वर्षात पूर्ण करूया. त्याप्रमाणे मी तयारीला लागलो, ट्रेनिंगला सुरुवात केली आणि ते डिस्टन्सेस पूर्ण झाल्यानंतर मग मला सुपर रँडेनियर किताब जेव्हा मी घेतला तेव्हा फार बरं वाटलं की आपण एवढ्या डिस्टन्स आपण करू शकतो. मग हळूहळू मग आता 1, 2, 3 असं मी टोटल आता 6 SR टायटल्स मी घेतलेले आहेत आतापर्यंत. क्या बात आहे. आणि 7वी ही चालू आहे, फक्त 2च डिस्टन्सेस बाकी आहेत. टोटल 7 माझे SR पूर्ण होत. क्या बात आहे. मित्रांनो, SR घेण्यासाठी तुम्हाला 200, 300, 400 आणि 600 बरोबर ह्या रेसेस तुम्ही एका वर्षात पूर्ण करायचे असतात त्यांच्या कॅलेंडर इयरमध्ये. आणि आसिमजींनी हे 6 वेळा केलेले आहे आणि ही 7वी आहे. 7वी सुरू आहे माझी. SR साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तर माझा एक पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की हिमालयन अल्ट्रा सायकलिंग रेस खूप कठीण, त्याचा मार्ग खूप कठीण आहे
आणि तुम्हाला खूप लडाख सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथे रेस करायची आहे, राईट, तुम्हाला सायकलिंग करायची आहे. तर रेस दरम्यान तुम्ही असे काही अनुभवलेले अविस्मरणीय क्षण आहेत का की जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल, आणि तुम्हाला समोर आलेल्या काही कठीण क्षणाबद्दल तुम्ही आम्हाला थोडी माहिती द्या, नाही का? हे बघा, सर्वप्रथम लडाख येथे आयोजित करण्यात आलेली जी काही इन्स्पायर इंडिया नावाची जी ऑर्गनायझेशन आहे ही रेस ऑर्गनाईज करते. तर त्याच्यात वेगवेगळ्या श्रेण्या असतात. साधारणपणे 444 आहे, 700 किलोमीटर आहे, 900 किलोमीटर आहे. तर मी 444 किलोमीटरला सहभागी झालो होतो. तर तिथे एकच गोष्ट जी आम्हाला माहिती होती की तिथला जो अल्टिट्यूड डिफरन्स आहे तो सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज जे आहे ते अल्टिट्यूड आहे. कारण आपण जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी किंवा नॉर्मल आपण आपल्या इथं जेव्हा सायकलिंग करतो तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये सायकलिंग करत असता. कारण टेक्निकली जर बघायचं म्हटलं तर अल्टिट्यूड आणि साधारणपणे पुण्याच्या उंचीत आणि लडाखच्या उंचीत जो काही फरक आहे तो इतका जास्त आहे की लडाख या ठिकाणी साधारणपणे हवेत ऑक्सिजन किंवा प्राणवायूची जी संख्या आहे, जे काय पर्सेंटेज आहे, तर ते साधारणपणे पुण्यापेक्षा 45% कमी आहे प्राणवायू. सो तिथं नॉर्मल व्यक्ती जेव्हा तिथं लँड होतो लडाखसारख्या ठिकाणी, जेव्हा तो विमानतळावर उतरतो तेव्हा तुम्हाला सुरुवातीला तुम्ही अनुभव कराल की काही 10 पावलं सुद्धा जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा तुमची दमछाक झालेली असते. त्याचं कारण हेच आहे की तिथल्या वातावरणात प्राणवायू हा अतिशय कमी आहे. मी सांगितल्याप्रमाणे की 40 ते 45% प्राणवायू तिथे कमी आहे. सो ते एक चॅलेंज फार मोठं आहे, कारण आपण त्या मोठ्या अल्टिट्यूडला असतो, उंचीच्या, त्याच्यामुळे हा नैसर्गिक फरक आहे. आणि दुसरा सर्वात मोठा चॅलेंज आहे तिथले क्लाइम्स, तिथले चढ उतार. कारण लडाख हा संपूर्ण हिली टेरेन आहे. संपूर्ण तिथे रस्ते अजिबात प्लेन नाहीत. कायमस्वरूपी तुम्हाला एकतर चढच दिसतील किंवा उतारच असतील. फ्लॅट्स तिथं युजली नसतात, साधारणपणे तरी फ्लॅट्स नसतात. तुम्ही सायकल एकतर तुम्हाला क्लाइम्स असतील, अनेक क्लाइम्स असतील, एक संपल्यावर दुसरा, दुसरा संपल्यावर तिसरा, आणि साधारणपणे 2 क्लाइम्सच्या मध्ये तुम्हाला उतार मिळतो. पण हे पण चॅलेंज फार मोठं आहे, कारण शक्यतो पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला सवय तशी नसते चढ उतारावर सायकल चालवण्याची. आपल्याला प्लेन साधारणपणे रस्ते माहीत असतात की प्लेन सरफेसवर आपण कसं सायकल करतोय, काय करतोय. तिथं तो ॲस्पेक्ट जो आहे तो चेंज होतो. साधारणपणे चढ प्रमाणाबाहेर आहेत, म्हणजे तुम्ही मोजू शकत नाही, इतके चढ उतार आहेत तिथे, मोजू शकत नाही. तर तो एक सगळ्यात दुसरा पार्ट जो मी म्हणेल जो कठीण आहे. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे तिथे लडाख उंचीवर असल्यामुळे तिथलं जे वातावरण आहे ते अतिशय थंड वातावरण असतं. पण त्याला फक्त एवढंच वाटतं की वातावरण थंड आहे, असं नाहीये. पहाटेच्या वेळेस तिथं वातावरण अतिशय थंड असतं आणि साधारणपणे संध्याकाळ नंतर तिथं वातावरण थंड तुम्हाला पाहायला मिळेल. पण या दिवसात ऑगस्ट महिन्यामध्ये दुपारची वेळ जर आपण समजली, साधारणपणे 11:30-12 ते 4-4:30 अतिशय तीक्ष्ण ऊन लडाखला असतं. तिथे साधारणपणे उन्हाचा जो एक चटका आपण म्हणू इतकं तीव्र असतो की तुम्हाला तो शर्टाच्या आतमधनं सुद्धा जाणवतो की इतकं प्रखर ऊन तिथं असतं. कारण उंचीवर असल्यामुळे अल्ट्राव्हायोलेटचे इथं कंडिशन्स वेगळ्या आहेत. जास्त हाय इंटेन्सिटीचं ऊन असतं आणि ते अतिशय, आपण ऐकलं असेल पुण्यामध्ये की बोचरी थंडी, तर बोचरी थंडी ही ठीक आहे, पण तिथलं ऊन ही अतिशय बोचरं असतं. तुम्हाला ते ऊन अतिशय टोचतं जेव्हा तुम्ही सायकलिंग करत असता. ते ऊन जेव्हा तुमच्या पाठीवर येतं आणि 1-1, 2-2, 3-3, 4-4 तास जेव्हा तुम्ही सायकल करत असता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट आहे की त्या उन्हाकडं तुम्हाला दुर्लक्ष करावं लागतं. कारण तुम्ही सतत जर म्हटलं की आता मला उन्हाचे चटके बसतील तर तुम्ही सायकलिंग करू शकणार नाही. तर तुम्हाला त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करूनच सायकल चालवावी लागते. तर मित्रांनो, ॲक्च्युली 444 किलोमीटर हे जे अंतर आहे हे त्यांना फक्त 2 दिवसामध्ये, आणि त्याला पण टाइम कन्स्टंट होतं. तर किती टाइम कन्स्टंट होतं त्याला? आता ही स्टेज रेस होती 444 किलोमीटरची. साधारणपणे पहिल्या दिवशी तुम्हाला 222 किलोमीटर असा प्रवास आहे. तो लेहपासून सुरू होतो आणि तो कारगिल इथे संपतो. आणि मात्र तुम्हाला रेस्ट असते साधारणपणे. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता फ्लॅग ऑफ असतो. तर तो कारगिलपासून ते लेहपर्यंत पुन्हा 222 किलोमीटर. तर असे पहिल्या स्टेजचे 222 आणि दुसऱ्या स्टेजचे 222 असा 444 किलोमीटरची ही रेस असते. क्या बात आहे. असं म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की खूप ऊन होतं, टेरेन खूप अवघड आहे, चढ आहे, उतार आहे, हाय अल्टिट्यूड आहे, प्राणवायू कमी आहे, त्या चॅलेंजेस आहेत. तर रेस करताना असा कुठला क्षण आलता की त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आता मी रेस करू शकणार नाही, आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं प्रोत्साहित केलं ऍक्च्युली की नाही मला रेस करायची? सर्वात
अवघड असा मोमेंट मी समजला, जो क्षण जो म्हणायचा म्हटलं तर तो साधारणपणे लामायुरू किंवा फतुला नावाचा जो पास आहे, तर त्या लेह कारगिल किंवा लेह श्रीनगर रूटवर हा फतुला टॉप आहे. जसा खारदुंगला हा जगातला सर्वात उंच मोटरेबल पास आहे, तसा फतुला सुद्धा फार उंच असा समजला जाणारा हा मोटरेबल पास आहे. त्याची उंची ही फार जास्त आहे. आणि साधारणपणे जेव्हा आम्ही खालसी नावाच्या गावापासून क्लाइंबला सुरुवात केली, तर साधारणपणे लामायुरू हे अजून एक गाव असतं जे फतुला आणि खालसीच्या मध्य ठिकाणी असतं. तर लामायुरू पर्यंत जाणं आणि तो चढ जे आहेत लामायुरू पर्यंतचे हे अतिशय जास्त ग्रेडियंटचे होते. कमी पट्ट्यात तुम्हाला जास्त उंची गाठायची होती मी असं म्हणेल, कारण ग्रेडियंट्स फारच स्ट्रॉंग होते. तर लामायुरू पर्यंत साधारणपणे सायकल चालवणं हे मला फारच त्या पट्ट्यात कठीण वाटलं, कारण नेमकं दुपारची वेळ होती, साधारणपणे 12-12:30ची वेळ असेल आणि आम्ही तो क्लाइंब घेत होतो. आणि ग्रेडियंट्स इतके चॅलेंजिंग होते, इतके सुपर स्ट्रॉंग ग्रेडियंट्स होते. साधारणपणे डबल डिजिटचे हे सर्व ग्रेडियंट आहेत, सिंगल डिजिटचे मुळातच नाहीत हे ग्रेडियंट. तर तो क्षण जो आहे त्याच्यात नक्कीच मी म्हणेल की आम्ही सगळेच जण हा मोमेंट जो आहे लामायुरू चढायचा, याला आम्ही खरंच म्हणजे याच्यातला सगळ्यात अवघड क्षण हा आम्ही मान्य करतो की ग्रेडियंट वाईज दुपारचं ऊन आणि जी काही परिस्थितीत आम्ही लामायुरू क्लाइंब केला, तर तो एक अविस्मरणीय क्षण आमच्या सगळ्यांसाठी आहे. मग तुम्ही अशा परिस्थितीत स्वतःला मोटिवेट कसं केलं की अरे नाही मला करायचंय? मोटिवेट करायचं म्हणजे ट्रेनिंग त्याप्रमाणे आमचं झालेलं होतं. आम्ही बरेच दिवस, अनेक महिने आम्ही क्लाइम्सची तयारी करत होतो ट्रेनरवर. पण क्लाइम्स घेत असताना कसं आहे, इंडोर ट्रेनिंग आणि आउटडोर राईड्समध्ये हे बरंच फरक आहे. इंडोर तुम्ही जेव्हा ट्रेनिंग करत असता, मग भले तुम्ही क्लाइम्स करा किंवा फ्लॅट डिस्टन्सेस करा, तुम्ही एका कम्फर्ट लेवलला असता, कारण तुम्ही घरात करत असता. बरोबर. आणि हे क्लाइम्स नेमके बाहेर आउटडोर राईड्सला, आणि ते पण अतिशय अशा 12-12:30च्या वेळेत दुपारच्या, तर हे अजून जास्त चॅलेंजिंग आउटडोर राईड्स, कारण तुम्हाला नॅचरल गोष्टींना सामोरं जायचं असतं. स्ट्रॉंग विंड्स असतात, ग्रेडियंट्स क्लाइम्बचे फार कठीण असतात आणि त्यात कडक ऊन असतं. तर हे तिन्ही गोष्टी तुमचं रायडिंग जे आहे हे थोडंसं अवघड झालेलं असतं. पण स्टील तुम्हाला एक माहिती असतं की हे ध्येय मी घेतलं आहे की मी ही रेस पूर्ण करणार आहे. सो हे एकच मोटिवेशन आमच्याकडे असतं की काही झालं तरी आम्हाला ही रेस ही संपवायची आहे, पूर्ण करायची आहे आणि आपल्याला फिनिश लाईनला पोहोचायचं आहे. क्या बात आहे. आसिमजी, 444 सोलो रेस जी सायकलिंग रेस आहे, त्याच्यामध्ये किती लोकांनी पार्टिसिपेट केलं तुमच्या कॅटेगरीमध्ये आणि किती लोकांनी ते पूर्ण केलं, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आता या 444 मध्ये आम्ही फक्त 4 रायडर्स होतो ज्यांनी सुरुवात केली 444ला. तर मी पुण्यातनं होतो, 2 रायडर्स मुंबईतनं होते, एक तमिळनाडूचे रायडर होते. तर ही सगळी राईड सुरू केली तरी खरं आम्ही अर्ली मॉर्निंगला 6 वाजता फ्लॅग ऑफ होता. आणि जसा जसा वेळ गेला, जसे जसे क्लाइम्स आम्ही पास करत गेलो आणि पुढे एक 4-5 तासानंतर आम्हाला लक्षात आलं की सगळेच रायडर हे आपल्या आपल्या स्पीडप्रमाणे किंवा ताकदीप्रमाणे मागे पुढे झालेले होते. पण एक क्षण असा आला की आम्ही चौघेही एका पॉइंटला जवळपास आम्ही 100 फुटाच्या अंतरातच सायकलिंग करत होतो. म्हणजे माझे पुढचे रायडर मला दिसत होते, माझ्या मागच्या रायडरला मी दिसत होतो, अशी परिस्थिती होती. पण तिथून पुढे जेव्हा परत मी म्हटल्याप्रमाणे की जेव्हा लामायुरू क्लाइंब सुरू झाला, पुन्हा आम्ही 4 रायडर्स एकमेकांपासून लांब 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 असं डिस्टन्स आमचं वाढत गेलं आणि आम्ही एकमेकांना दिशेनं असे झालो असे. आणि साधारणपणे डे 1ला फक्त मीच टाईममध्ये ही राईड पूर्ण केली, कारण या राईडचे कसे असतात, कट ऑफ असतात. डे 1ला 15 तासाचा कट ऑफ आहे. तर डे 1ची राईड जी आहे ती मी 14 तास 10 मिनिटात संपवली. क्या बात. पण चॅलेंजेस प्रत्येकासाठी, मी म्हटलं तसं प्रत्येकासाठी चॅलेंजेस समान नसतात, वेगवेगळे असतात. तुमची ट्रेनिंग कशी आहे, तुमची प्रॅक्टिस कशी आहे आणि त्या दिवशी रेसच्या दिवशी तुमची हेल्थ ओव्हरऑल कशी आहे, तर या सगळ्या गोष्टींचा फरक तुमच्या त्या राईडवर होत असतो. सो मी तर ती राईड 14 तास 10 मिनिटात पूर्ण केली, पण बाकीचे रायडर्स ती राईड 15 तासात नाही संपू शकले. थोडासा त्यांना जास्त वेळ लागला पहिल्याच दिवशी. ऍक्च्युली आता आसिमजी जसं जसं त्या रेस बद्दल सांगतात, तिथले जे अनुभव सांगतात, आता जे लोक नक्की लडाखला गेले असतील ते कोरिलेटेड करतील, पण असे आपले खूप सारे प्रेक्षक असतील की ज्यांना लडाख बद्दल माहीत नाहीये आणि ती कंडिशन सोपी वाटत असेल, पण तशी नाहीये. मित्रांनो, खरं म्हणजे 444 किलोमीटर सायकलिंग चालवणे हेच एक मोठं ध्येय आहे. ते तुम्ही पहिल्यांदा ते मनामध्ये येणं की मला ही रेस करणे आहे, तर ते कधी तुमच्या डोक्यामध्ये आले की नाही मला 444 किलोमीटर करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे.
दुसरी गोष्ट मी तुम्ही बोलताना म्हटले की प्रत्येकाची ट्रेनिंग होती, तर तुमची ट्रेनिंग कशी होती, तुम्ही काय स्ट्रॅटेजी बनवली, तुमचा आहार कसा होता, तुम्ही स्वतः मेंटल प्रिपरेशन कसं केलं, याबद्दल आम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल. बरं, आता हे इथं होणारी जी काही रेस असं मी सांगितलं की इन्स्पायर इंडिया नावाची ऑर्गनायझेशन ही रेस कंडक्ट करते. तर ह्या रेसच्या आधी इन्स्पायर इंडियाचीच एक डेक्कन क्लिफहँगर नावाची 750 किलोमीटरची एक रेस आहे, ती मी साधारणपणे 2022 साली पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये माझं आरक्यू पण मी पूर्ण केलं. आरक्यू इज रॅम क्वालिफिकेशन. सो तुम्ही रॅमला क्वालिफाय होता जर ती रेस तुम्ही 32 तासाच्या आत जर पूर्ण केली 750 किलोमीटरची, तुम्ही रॅम क्वालिफाय होता. रॅम म्हणजे काय तुम्ही सांगाल का, म्हणजे फुल फॉर्म त्याचा? आता साधारणपणे रेस अक्रॉस अमेरिका असं रॅमचा फुल फॉर्म आहे. ही रेस अमेरिकेत असते, वर्षातनं एकदा ही होते रेस आणि ही जगातली फार अवघड रेसपैकी एक रेस अशी ही मानली जाते. तर त्या रेससाठी जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर डेक्कन क्लिफहँगर ही रेस जी आहे पुणे ते गोवा, आणि ही फक्त पुणे ते गोवा अशी जात नाही, तर पुणे ते गोवा जात असताना पूर्ण सह्याद्री पर्वतांची जी काही रांगा आहेत, ज्या काही श्रृंखला आहेत, सह्याद्री माउंटन्स आपण ज्याला म्हणू, पसरणीचा घाट असेल, खंबाटकी, पसरणी, ते झाल्यानंतर परत त्या साईडने अनेक असे घाट आहेत. चंदगडच्या इथनं ती जाते, तर ती साधारणपणे सलग गोव्याला जात नाही, तर हे सगळे घाट करत बेळगावच्या पुढे जाऊन परत हुबळीला रिटर्न होऊन पुन्हा बेळगावला येऊन बेळगाव मार्गी चंदगड तो घाट घेऊन आंबोळी घाटातनं मग बॉम्बे गोवा आणि मग तिथनं ती बॉगमेलो बीचला संपते. तर ती रेस 2022 साली मी पूर्ण केली होती आणि ती रेस झाल्यानंतर आता काय नवीन ध्येय घ्यायचं, तर मग म्हणून मी 2022 नंतर डिसाईड केलं की आता आपण पुन्हा ट्रेनिंग करू आणि ह्याच्यापेक्षा एखादी अवघड अशी रेस आपण निवडूया, पण त्यासाठी आपली ट्रेनिंग मात्र झाली पाहिजे. तर मग मी इन्स्पायर इंडियाची ही हिमालयन अल्ट्राची रेस ऐकली मित्राकडनं साधारणपणे, तर म्हटलं असे मी फार अवघड रेस असते, अतिशय जास्त कठीण क्लाइम्स आहेत या रेसला, वातावरण अतिशय अवघड असतं कारण तिथल्या जे जॉग्राफिकल कंडिशन्स आहेत त्याच अवघड आहेत आणि क्लायमेटिक कंडिशन्सचं पण एक वेगळं चॅलेंज असतं तिथं. सो मी म्हटलं नाही, आपण आता हीच रेस करावी आणि त्यासाठी मग आम्ही ट्रेनिंगला सुरुवात केली. तर साधारणपणे 7-8 महिने आम्ही पूर्ण ट्रेनरवर ट्रेन केलं. साधारणपणे आमचे जे काही आमचे फिगर्स होते ट्रेनिंगचे की आपल्याला केवढं एलिव्हेशन करायचं आहे, तर ते सगळे एलिव्हेशन आम्ही त्या 8-9 महिन्यामध्ये पूर्ण केलं ट्रेनरवर, इंडोर राईड्समध्ये. काही आउटडोर राईड्सही केल्या, नाही असं नाहीये, काही आउटडोर राईड्स पण केल्या. पण हे सगळं ट्रेनिंग झाल्यानंतर मग आम्ही या रेसला उतरलो. ट्रेनिंग केलं असं ते म्हणतात, फक्त ट्रेनिंग केलं असं नाहीये. तुम्ही त्यांना विचारू शकता की त्यांनी एक्झॅक्टली किती इलिव्हेशन गेन केलं, इलिव्हेशन म्हणजे चढ. तर कालच आमचं दादांबरोबर बोलणं चालू होतं, तर त्यांनी सांगितलं की जवळपास 1,60,000 मीटर इलिव्हेशन त्यांनी त्यांच्या ट्रेनिंगमध्ये कव्हर केलं आणि जवळपास 50,000च्या पेक्षाही जास्त 8,000 हॉरिझॉन्टल फ्लॅट डिस्टन्स 8,000पेक्षा जास्त किलोमीटर त्यांनी सायकलिंग केली. आता मित्रांनो, ट्रेनर म्हणजे काय की तुम्ही घरामध्ये सायकलचं मागचं चाक काढून त्याला एक यंत्र आपण लावतो ट्रेनर आणि त्याला ट्रेनर म्हणतात आणि ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे रूट्स घेऊन स्वतःची प्रॅक्टिस करू शकता, चढ उतार वगैरे. तर त्यांनी त्याच्यावर 1.5 लाखपेक्षा जास्त इलिव्हेशन गेन केलं. तर जीव तोडून हार्ड मेहनत केल्यामुळे त्यांना मिळणारे हे फळ आहे. तुम्ही ज्या प्रकारे ट्रेनिंगबद्दल सांगितलं, पण बिझनेस सांभाळून ट्रेनिंग करणे, मग तुम्ही वेळ कुठला ऍडजस्ट करायचे, कसं ऍडजस्ट? आता ट्रेनरचं एक चांगलं असं आहे की तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुम्ही तुमची ट्रेनिंग कंटिन्यू करू शकता. सकाळचा वेळ तुम्हाला प्रेफरेबली चांगला असेल तर सकाळी तुम्ही इंडोर ट्रेनिंगवर बसू शकता, किंवा कधी कधी मी ऑफिसवरनं आल्यानंतर किंवा माझं बाकीच्या काम संपल्यानंतर मी साधारणपणे मग 3-3.5 तास साधारणपणे मी ट्रेनिंग करायचो. दिवसातनं साधारणपणे मी 2.5 ते 3 तास दिवसातनं मी ट्रेन करायचो. मग ते सकाळचं असेल किंवा संध्याकाळचं असेल, जसा जो मला वेळ सूट होईल तो. तर साधारणपणे ॲव्हरेज ट्रेनिंग आवर्स म्हणजे दिवसाला 2.5 ते 3 तास होतो. आणि साधारणपणे 8 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 8,500 किलोमीटर हे आमचं साधारणपणे फ्लॅट डिस्टन्स होतं आणि साधारणपणे व्हर्टिकल मायलेज जर बघितलं, जे आपण क्लाइम्स म्हणतो, तर जवळजवळ 1,60,000 आमचे एलिव्हेशन गेन होतं, 1,60,000 मीटरचं. सो एवढी ट्रेनिंग झाल्यानंतर म्हणजे आय वॉज टोटली सॅटिस्फाईड की आता आपली ही रेस जी आहे याला आपण वेल ट्रेन झालो आहे आणि आता शेवटी जे होईल ते रेस डेला होईल, तिथं आपण बघूया काय होईल काय नाही. पण नशिबाचा भाग आहे, आपला ट्रेनिंग आपण एवढं व्यवस्थित ठेवल्यामुळे मला कुठलीही इंजरीला सामोरं जावं लागलं नाही. रेस जी आहे ती अतिशय स्ट्रॉंगपणे संपवली आणि कोइन्सिडेंटली आय वॉज ओनली वन टू फिनिश दिस 444 कॅटेगरी. बाकी रायडर्स ही रेस पूर्ण करू शकले नाहीत. सो थोडासा ट्रेनिंगचा पार्ट इथं महत्त्वाचा असतो हिमालयन अल्ट्राला. हे तुमचं ट्रेनिंग स्ट्रॉंग हवं, कारण फक्त स्ट्रॉंग माइंडने तुम्ही जाणं
आणि तिथं उतरणं इट इज नॉट सफिशियंट. कारण एका सर्टन टाइम नंतर तुम्ही कितीही स्ट्रॉंग हेडेड असला तरी जेव्हा तुमचे स्नायू 4-5 तास सतत क्लाइम्स केल्यानंतर जेव्हा ते दमतात, थकतात, तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली बॉडी पेन्स जेव्हा सुरू होतात किंवा एखादा मसल तुमचा पुल होतो किंवा बाकीच्या गोष्टी होतात, एखादी लिगामेंट तुमची इंजर्ड होते, तर त्यानंतर मग ती रेस्टमध्ये टिकून राहणं हे फार अवघड आहे. सो कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ देता फिजिकली फिट राहून तुम्हाला ही रेस पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मायलेजशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला एलिव्हेशन गेन टाकणं याच्याशिवाय पर्याय नाही. ज्या प्रकारे ट्रेनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच प्रकारे डाएट हे पण बरोबर. तुम्ही त्याच्यावर थोडा फोकस टाकाल का? हा, डाएटमध्ये मग आम्ही ड्युरिंग द ट्रेनिंग साधारणपणे आमचं कसं असतं की ट्रेनिंग जेव्हा आम्ही सुरू करतो तेव्हा साधारणपणे आम्ही कॅमोफ्लॅज करायचा प्रयत्न करतो की तिथं आपल्याला काय टाईपचं फूड मिळणार आहे आणि साधारणपणे तिथं टेम्परेचरचं व्हेरिएशन काय असणार आहे. कारण लडाखमध्ये मी तुम्हाला सांगितल्यासारखं की सकाळी अतिशय थंड वातावरण असतं. म्हणजे मी जेव्हा रेस सुरू केली त्यावेळेस 9 ते 10 डिग्री टेम्परेचर असेल अर्ली मॉर्निंग आणि दुपारपर्यंत टेम्परेचर साधारणपणे वाढत जातं आणि बाय द टाईम 11:30-12 होतात तोपर्यंत टेम्परेचर एक 27-28 डिग्रीला गेलेलं असतं आणि साधारणपणे 3-3:30-4ला वातावरणामध्ये इतका जास्त प्रचंड बदल झालेला असतो की वातावरण हे साधारणपणे टेम्परेचर रिचेस टू अराउंड 30-32 पर्यंत टेम्परेचर जातं. सो सकाळी तुम्ही सिंगल डिजिटमध्ये राईड सुरू करता 9 आणि 10च्या डिग्रीमध्ये आणि जेव्हा ते टेम्परेचर साधारणपणे 28-30 डिग्रीपर्यंत जातं तेव्हा हा फार मोठा व्हेरिएशन असतो आणि हा एवढा मोठा व्हेरिएशन झालेला असतो की तुमच्या बॉडीलाही ते झेपत नाही की एवढं सकाळी रेस सुरू केली तेव्हा इतकं थंडगार होतं पण दुपारी इतकं गरम व्हायला सुरुवात झाली आणि पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा संध्याकाळ होते एक 4-5 नंतर पुन्हा वातावरण डाऊन व्हायला सुरुवात होते, वातावरण ड्रॉप होतं, टेम्परेचर्स ड्रॉप होतात आणि पुन्हा 9 पर्यंत टेम्परेचर हे साधारणपणे 10-12 डिग्री पर्यंत आलेलं असतं. असं म्हणजे मेंटल प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. ट्रेनिंग करताना असं खूप वेळ झाला असेल की अरे तुम्ही एक इन्सिडेंट सांगू शकता की तुम्हाला रेस्टला जायच्या आधी चिकनगुनिया झाला होता किंवा व्हायरल झाला होता, मग त्यावेळेस तुम्ही मेंटली स्वतःला कसं? आता ते आता साधारणपणे ह्या रेसला जायच्या आधी एक 15 दिवस आधी मला व्हायरल फिवर झाला होता. पण व्हायरल फिवर साधारणपणे मी आधी सुरुवातीला आम्ही थोडंसं हे झालो की बाबा आता व्हायरल आहे आता नेमकं करायचं काय, कारण एवढी ट्रेनिंग केली आहे पण जेव्हा तुम्हाला व्हायरल असतो त्यावेळेस बॉडी तुमची थोडीशी बॅकफुटला जाते. सो मी डॉक्टरांना भेटवताना सांगितलं अशी माझी रेस आहे. डॉक्टरांनी तपासलं, मला तपासून झाल्यानंतर म्हणते ठीक आहे की असीम नथिंग टू वरी, हा फक्त व्हायरल आहे, 7 ते 10 दिवसात हा पूर्णपणे बरं होईल. सो मग त्याच्यावर औषधं अशी काही नव्हती कारण व्हायरल फिवर कफ अँड कोल्ड होता. तर ते म्हणते की ठीक आहे काही असं मेजर इम्पॅक्ट असा काही होणार नाही पण तरी तू डाएटवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट कर, चांगलं डाएट घे, प्रोटीनचा जो इंटेक आहे तो व्यवस्थित ठेव. आणि साधारणपणे 10 दिवस गेल्यानंतर मी आपोआप बरा झालो यातनं. तर पुन्हा एकदा आपली जे रेग्युलर आपल्याला राईड्स केल्यानंतर आपल्याला माहिती असतं की आपली बॉडी आता रेग्युलरला आहे, तर त्यानुसार एक 10-12 दिवसानंतर मला पुन्हा वाटलं की आता आपण रेग्युलरला आलो आहे तर आपल्याला आता काही प्रॉब्लेम नाही, लडाखला आपल्याला व्यवस्थितपणे जाता येईल, काही इश्यू नाही. असं म्हणतात की एव्हरी रेस टीच यू समथिंग. बरोबर राईट. तर द हिमालयन ग्रेट अल्ट्रा 444 या रेसने तुम्हाला काय शिकवलं? या रेसनी जे मलाच नाही तर सगळ्याच रायडरला ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, मग ती 444 कॅटेगरी असेल, 600 असेल किंवा 900 असेल आणि तो कितीही मातबदार रायडर असेल, एक गोष्ट जी आम्ही सर्वांनी कबूल केली किंवा मान्य केली ते म्हणजे हिमालयाच्या समोर तुमची ताकद ही एका साखरेच्या कणा एवढीही नाहीये. कारण काय आहे, कितीही स्ट्रॉंग रायडर असला आणि कितीही चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की तुमची ही रेस 2 दिवसाची आहे. सो तुमच्याकडं कट ऑफ जरी धरला तरी आपण पहिले 15 तास आणि दुसरे 15 तास दुसऱ्या दिवसाचे, तर 30 तास तुम्हाला माझ्या कॅटेगरीमध्ये 30 तास तुम्हाला या डोंगरात घालवायचे आहेत. सो डोंगरांचा एक रिस्पेक्ट घेऊन, हिमालयाचा एक रिस्पेक्ट घेऊन तुम्हाला इथं सायकलिंग करावं लागतं. कारण क्लाइम्स संपत नाही. तुमचे डोळे रडून रडून त्यातलं पाणी संपेल ते आटून जाईल पण इथले क्लाइम्स संपणार नाहीत. अतिशय विचित्र असा हा भाग आहे लेह लडाख. इथले क्लाइम्स कधीच संपणार नाहीत. रस्ते संपतील पण क्लाइम्स संपणार नाहीत. हा एक प्रखरीने मला जो जाणवलेला जो भाग आहे तो. सो हा आम्हाला माहिती होता की साधारणपणे इथले क्लाइम्स जे आहेत कधीही न संपणार आहेत. त्यामुळे आम्ही स्वतःला आधीच सांगितलं की वी शुड गो स्लोली, कन्झर्वेटिव्ह जाऊ
जास्त ताकद लावून इथं काही आपलं काम नाहीये. कारण असं नाहीये की 10 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर करून आपले डोंगर संपलेत आणि आता आपण सुसाट जाऊ, असं अजिबात नाही. पहिल्या किलोमीटरला जे चढ होते ते शेवटी 222 पहिल्या दिवसाची आपली स्टेज संपली तेव्हा हॉटेलला जातानाही तेवढाच चढ होता. सो इथले क्लाइम्स काही संपत नाहीत, त्यामुळे तुम्हाला इथं कन्झर्वेटिव्हच जावं लागतं. ऑलवेज रिस्पेक्ट द माउंटन्स, ऑलवेज रिस्पेक्ट द हिमालया. एक खूप छान तुम्ही थॉट्स आम्हाला सांगितलंय. माझा एक पुढचा प्रश्न असा आहे की असे की तुम्ही एवढं मोठे अचिव्हमेंट सध्या ग्रॅप केलेला आहे, तर आता याच्या पुढे काय? हा सगळ्यांना पडणारा प्रश्न. आता ह्या आव्हानानंतर तुम्ही कुठलं आव्हान घेणार? आता पुढचं अजून तरी मी काय अजून ठरवलं नाहीये पुढचं आव्हान काय घ्यायचं आहे काय नाही. पण एक मात्र निश्चित सांगेल की खरंच मजा आली ही रेस करून. जे काही चॅलेंजेस आम्हाला या रेसच्या आधी माहिती होते किंवा बाकीच्यांकडनं आम्ही ऐकून होतो, ते सर्व चॅलेंजेस आम्ही ऐकून आम्ही आमची ट्रेनिंग चालू ठेवली. योग्य पद्धतीने ट्रेनिंग झाली, योग्य पद्धतीने आम्ही आहार घेतला. सो आम्हाला रेसमध्ये जे आहे कुठं काही इश्यूज आले नाहीत, कुठंही काही रेसमध्ये आम्हाला फटीग आला नाही किंवा ही रेस व्यवस्थित पूर्ण पार झाली, व्यवस्थित संपवता आली. त्यासाठी आय एम रिअली ग्रेटफुल. आणि कोचेसचं मी धन्यवाद देईल, मित्र कंपनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांना मी धन्यवाद देईल, आणि फॅमिली, कारण फॅमिलीशिवाय तुम्ही त्यांच्या सपोर्टशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. सो फॅमिलीलाही खूप खूप आभार फॅमिलीचं मी मानेल. कारण काय असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला ही गोष्ट करायची म्हणून ते तुम्ही ध्येय घेता, तर बाकीच्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होणं हे स्वाभाविक आहे. पण ती बाजू जी आहे ती माझ्या वाईफनी पूर्णपणे सांभाळली. मला म्हटलं तू ट्रेनिंग कर, बाकीची गोष्ट मी सांभाळील. सो हा एक फार मोठा हेल्पिंग हँड असतो. कारण आपण काही प्रोफेशनल सायकलिस्ट नाही आहोत की दिवसभर आपण तेच करू. सो कामाच्या गोष्टी बाकीचे आपले बिझनेसचे हे सगळे सांभाळून हे ट्रेनिंग करावं लागतं. सो कोण ना कोण मागे असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याशिवाय तुम्हाला हे अचीव्ह करता येणं अवघड आहे. आसिफजी, तुमची कहाणी खरंच प्रेरणादायी आहे आणि तुम्ही तुमचा जो काही अद्भुत प्रवास आज आमच्याबरोबर शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला मला असं वाटतं की खरंच तुम्ही या आजच्या पॉडकास्टवरून खूप साऱ्या गोष्टी शिकल्या असाल आणि नक्की त्या टिप्स तुम्हाला फायदा देईल. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर भूषण मिशनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आसिफजी तुम्ही आलात. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.